नमस्कार मंडळी, जर तुम्ही सी फूडचे चाहते असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी जन्नत आहे. हो, कारण मी आज आले अबुधाबीच्या प्रसिद्ध आणि अतिशय आधुनिक अशा मीना फिश मार्केटमध्ये. सर्वसाधारण मासे बाजारामध्ये जसा पसारा किंवा दुर्गंध असतो तो अजिबात इथे नाही आहे. हे मार्केट एकदम हायटेक आहे आणि इथली सर्वात भारी गोष्ट म्हणजे इथे ताजे मासे खरेदी करा, तिथेच साफ करून घ्या आणि बाजूच्याच रेस्टॉरंटमध्ये ते भाजून तुम्हाला खायला मिळतात, अगदी फ्रेश. तर चला या समुद्राच्या सफारीवर. बघू शकता तुम्ही इथे व्हरायटी ऑफ फिशेस आहेत. क्रॅब्स आहेत, खेकडे, क्रॅब्स, बोंबील, किंगफिश आहेत, सुलतान फिश आहे, मोठमोठे खेकडे आहेत. कोळंबीची तर खूप मोठे मोठे व्हरायटी आहेत, ज्याला आपण टायगर कोळंबी असं म्हणतात, टायगर प्रॉन्स असं म्हणतात, ते सुद्धा आहे. आणि बघू शकता तर इथे अजिबात माशा किंवा दुर्गंध नाही आहे. भरपूर स्पेस आहे 2 स्टॉल्समध्ये. त्या स्टॉल्समध्ये कुठेही क्लिनिंग वगैरे करण्यासाठी यांचं बाजूला एक वेगळं सेंटर आहे. तर पूर्ण मला वाटतं इथे 100-1 शॉप्स असतील याचे फिशचे. तर त्या प्रत्येक फिशच्या शॉपमध्ये तुम्हाला व्हरायटी ऑफ फिश भेटतील. अतिशय म्हणजे जे मी कधी बघितलेही नव्हते असे पण फिश मला बघायला मिळाले तिथे. आणि स्पेशल म्हणजे मला इथे ऑक्टोपस पाहायला मिळाला, तो मी तुम्हाला दाखवणारच आहे व्हिडिओमध्ये. तर बघू शकता इथे हे आहेत, खेकडे आहेत, सुरमई आहेत, प्रॉम्पेट्स आहेत. हा गुलाबी कलरचा जो दिसतोय तो आहे सुलतान इथला. आणि शिवल्या म्हणजे शिंपले पण आहेत. जे मी मुंबईचे जे फिश मार्केटचे मिस करत होते तर ते मला शिंपल्या. हा पहा ऑक्टोपस. पहिल्यांदाच मी आयुष्यामध्ये ऑक्टोपस पाहिलेला आहे आणि तो खातात हे मला माहिती नव्हतं. तर तुम्हाला माहिती आहे का की ऑक्टोपस खातात? हे बघा अजून आहेत ऑक्टोपस. अतिशय सुंदर असे हे ऑक्टोपस होते, दिसायला किती गोंडस दिसत होते. आणि हे प्रॉन्स बघा, प्रॉन्सचे व्हरायटी बघा. वेगवेगळ्या कलर्सचे, वेगवेगळ्या शेप्सचे असे प्रॉन्स आहेत जे तुम्हाला इथे बघायला मिळतील. अगदी छोट्यातल्या छोट्या मासळीपासून ते मोठ्या किंगफिशपर्यंतचे सर्व प्रकारचे फिश तुम्हाला इथे व्हरायटी ऑफ मिळेल बघायला. आणि तेही हायजिनिक कंडिशनमध्ये, कुठेही बर्फामध्ये ठेवलेले नाही आहेत. तर हे मासे बंदरावरून डिरेक्टली या मार्केटमध्ये येतात आणि तिथून तुम्ही होलसेलमध्ये घेऊ शकता. कितीही तुम्हाला जितके पाहिजे तेवढे घेऊ शकता आणि माफक रेटमध्ये हे मासे भेटतात. जर तुम्ही कधी अबुधाबीला आलात तर या मार्केटला मासे खरेदी करण्यासाठी नाही, पण इथला जो ताजा मासा जो तिथेच भाजून मिळतो तो टेस्ट करण्यासाठी नक्की येऊ शकता, नक्की व्हिजिट करू शकता. तर मला तर हे खूप छान वाटलं. तर आम्ही पण बघत होतो कोणता एक फिश इथे ग्रिल करून घ्यावा. सो मी सुरमईसाठी बघत होते. तर मला एक छोटासा सुरमई हवा होता, कारण 2च पर्सन आम्ही खाणारे होतो. तर मग मला सुरमई भेटलेला आहे आणि हा भेटलेला सुरमई मी ग्रिल करून आता खायला घेणार आहे. तर आता आम्ही तोपर्यंत आम्ही ग्रिल करायला देणार आहोत. तुम्हाला दाखवेन मी जिथं ग्रिल करायला देणार आहे. बाजूलाच एक रेस्टॉरंट आहे, त्या बाजूच्या रेस्टॉरंटमध्ये हा मला फिश ग्रिल करून भेटणार आहे. तर मला ती टेस्ट बघायची होती, कारण फिश माझी खूप आवडता विषय आहे. आणि असे समोर जर कोणीतरी तयार गरम करून दिले तर वा मस्तच. तर आता बघू शकता तुम्ही हे जे फिश आहेत, म्हणजे जिकडे बघेल तिकडे फिशच फिश. इतके फिश आहेत आणि ताजे, टवटवीत. हा मस्त. जे फिश प्रेमी आहे त्यांच्यासाठी तर नक्की अनुभवण्यासारखा आहे हा प्रसंग. तर बघू शकता तुम्ही आता इकडे समोरच्या बाजूला जिथे तो आता शेफ उभा आहे, तर तिकडे आहे ते ग्रिलचं. तर तिकडे तुम्हाला मी घेऊन जाणारच आहे. तोपर्यंत हे जे कोणकोणते मासे दिसतात ते बघून घ्या. इवन जे आपल्याकडे माखल्या, बोंबीलला बॉम्बे डक म्हणतात, तर ते सुद्धा इथे होते, जे मला लोकल सुपर मार्केट्समध्ये मिळत नव्हते. तर इथे सर्व प्रकारचे फिश भेटले. पण मला इच्छा होती सुरमईच घ्यायची. सो आम्ही एक सुरमई खरेदी केलेला आहे. अगदी म्हणजे आपल्याकडे भेटतो त्याच रेटमध्ये सुरमई मला भेटलेला आहे.
आणि हे बघा, हे टायगर प्रॉन्स आहेत. मगाशी मी तुम्हाला बोलले होते टायगर प्रॉन्सबद्दल. तर हे टायगर प्रॉन्स आहेत. हे पण कसे दिसतात बघा, खूपच मोठे असे मोठ्या प्रकारचे प्रॉन्स. आय डोंट नो त्याला लॉबस्टर वगैरे म्हणतात की नाही माहीत नाही, बट हे टायगर प्रॉन्स म्हणतात इतकं मला माहिती आहे त्याला. तर खूप 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 मी भारावून गेले होते. असं अरे काय बघू आणि काय नको, कारण ते सर्व लोक असं काय बोलतात हॉकरसारखं, क्या देखना है क्या देखना है, सगळे पाठीमागले की कोणता पाहिजे कोणता पाहिजे फिश तुम्हाला. हा बघा किती सुंदर आहे, हा पिंक सुलतान आहे तो. हा इथला अबुधाबीचा फेमस फिश आहे. हाच आपला ऑक्टोपस आहे, त्याच्या बाजूला ह्या माखल्या आहेत. भरपूर व्हरायटी ऑफ फिश आहे. हां, ही प्लेस जी आहे इथे आम्ही आमचा फिश, हा बघा हा आमचा सुरमई आहे. तर तो आम्ही आता इथे ग्रिल करून घेणार आहे. तर आता आम्ही ते ग्रिल करायला दिलेला आहे तो, तर ते क्लीन करून ग्रिल करून खायला देणार आहेत. तर ऑलमोस्ट 20 मिनिट्स लागतीलच सांगितलं आहे. तोपर्यंत आम्ही इकडे जे लोणची चटण्या, जॅम्स ठेवलेले आहे, लोणचे ठेवलेले आहेत किंवा इवन ज्यूसचे टाईप आहेत. तर ते आम्ही बघत होतो. तर आमचा हा फिश तयार झालेला आहे आणि त्याच्यासोबत ह्या चटण्या आणि गार्लिक चटणी एक आहे आणि कशी शेजवानसारखी चटणी आहे. आणि असा हा ग्रिल केलेला सुरमई आम्ही फस्त केला आणि इथून काही जॅम किंवा जेली नाही म्हणता येणार त्याला, पिकल्स होते. तर ते आम्ही थोडे परचेस केले आणि इथून काढता पाय घेतला. तर मला तर हा मिनी फिश मार्केट खूप छान वाटला. तर मित्रांनो, जर तुम्ही अबुधाबीला येत असाल तर मीना फिश मार्केटला नक्की भेट द्या. फक्त मासे खरेदी करण्यासाठी नाही, तर अप्रतिम खाण्याच्या अनुभवासाठी. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा आणि हिंडत राहा. धन्यवाद.